नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता भाग्य ही प्राजक्ताला म्हणत असते की हे बघ अगं, तू तोपर्यंत पार्किंगमध्ये आपली टू व्हीलर आहे ती घेऊन ये. मी तोपर्यंत त्याला आता म्हणजे थँक्यू बोलते, तो तुला इथे घेऊन आल्याबद्दल. आणि मला एक गोष्ट सांग की तू नक्की खरं बोलत आहे की तुला घरची काळजी वाटत होती म्हणून तू रडत होती का, की बाकी वेगळं काही कारण होतं? तेव्हा आता प्राजक्ताला मात्र सुलक्षणाने जे काही तिला आता हे मागितलेलं आहे चॅलेंज, तर ते सगळं आठवतं की आता तू जे काही आलोकशी जर लग्न केलं तर मी आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य आहे तर ते अगदी नव्याने त्याची सुरुवात करेल आणि कधीही तुझ्या आयुष्यामध्ये दुःख येऊन देणार नाही, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आणून देणार नाही. तू फक्त आलोकचा स्वीकार कर, माझ्या आलोकच्या आयुष्यामध्ये नव्याने ये. आता हे जे काही प्राजक्ताला आठवतं, परंतु ती भाग्याला हे सांगायला तयार नसते आणि म्हणते की नाही, असं काही नाही, फक्त तेच कारण आहे. ती मात्र आता आपली बाईक आहे तर ती घ्यायला जाते. आरव मात्र गाडीच्या खाली उतरतो आणि भाग्याच्या जवळ येतो. तेव्हा भाग्य म्हणते की मी माझा शब्द मागे घेते. तेव्हा आरव आता तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की मला एक कळत नाही की कोणता शब्द. भाग्य आता इतकं प्रेमाने आरवशी बोलत आहे आणि आरव तिच्याशी. प्राजक्ता हे सर्व बघत असते. भाग्य म्हणते की मी त्या दिवशी तुम्हाला माकड म्हणाले. तेव्हा आरव म्हणतो की एक्झॅक्टली म्हणजे आता मी माकड नाही तर. आरव परत म्हणतो की हे बघा, तुम्ही फक्त माकड म्हणाला नव्हता तर तुम्ही काय म्हणाला होता की मध्ये मध्ये कट मारणारं माकड. तेव्हा आता भाग्य म्हणते की अरे खरंच थँक्यू. आणि आरव हे बघ, तू मध्ये मध्ये येत नाही तर योग्य ठिकाणी येतो आणि ते पण योग्य वेळी येतो. माझ्या लग्नाच्या दिवशी, इंटरव्ह्यूच्या दिवशी आणि आजच्या दिवशी सुद्धा, आणि आज सुद्धा तू प्राजूला घेऊन माझ्याकडे आलास. आणि आपला हात पुढे करून ती त्याच्या हातामध्ये हात देत म्हणते की थँक्यू. आरव तर खूप खुश होतो. आरव तर लगेच आता तिच्या हातामध्ये हात देत म्हणतो की यू आर वेलकम. तेव्हा आता भाग्य हात मागे घेते तर लगेच त्याची गंमत करत असते. आरव म्हणतो की चिटिंग. आता प्राजक्त हे दोघं एकमेकांशी किती छान बोलत आहे, दोघं एकमेकांना किती सांभाळून घेतात हे सगळं बघत असते. आणि आता मात्र भाग्य ही आरवला म्हणते की अरे हे बघ, माझा हात पकडणं इतकं सोपं नाही. आरव म्हणतो की हो असं तर. आणि आता मात्र तो सुद्धा काहीतरी तिला बोलतो. भाग्याला हसू येत असतं आणि ती परत म्हणते की अरे सगळं राहून दे, थँक्यू सो मच, तू प्राजक्ताला माझ्याकडे घेऊन आला. किंवा आरव म्हणतो की मला माहिती होतं की त्या मात्र तुमच्याकडे सोडून दुसरं कुणाकडेही त्यांचं मन मोकळं नाही करणार. आणि हे बघा, आतापर्यंत आपण जेव्हा भेटलो तेव्हा मात्र मला हे नक्की कळालं की तुम्ही दोघी बहिणी, जेव्हा तुम्ही दोघी बहिणी टेन्शन मध्ये असतात तर तेव्हा फक्त आणि फक्त एकमेकींसमोरच आपलं मन मोकळं करतात. किंवा आता भाग्य म्हणते की अच्छा, एवढं चांगलं ओळखायला लागला का मला. किंवा आरव म्हणतो की मी ओळखण्याचा प्रयत्न करतोय आणि तसंही मला समजून घेणं अवघड आहे आणि तुम्हाला सुद्धा समजून घेणं अवघड आहे. तर आणि तसाही मी प्रयत्न करत आहे, पण बघूयात की समोरचा काय रिस्पॉन्स करतोय ते. किंवा भाग्य विचारते की काय तू फ्लड करतोय. आरव म्हणतो की मी आणि फ्लड, छे छे छे, मी फ्लड वगैरे काही करत नाही. तेव्हा लगेच आता प्राजक्त म्हणते की ओके आणि बाय बाय करून आता दोघेही जायला निघतात. भाग्य आता आपल्या गाडीजवळ येते आणि परत मागे येऊन ती आता आरवला म्हणते की एक मिनिट. तर भाग्य म्हणते की अरे मला मात्र आज पहिला जॉबचा दिवस असल्यामुळे कोणीतरी मात्र ही फुलं पाठवली होती. तेव्हा लगेच आरव म्हणतो की फुलं आणि कोणी पाठवली होती. आरव विचारतो की कोणी पाठवली होती. त्यावरती मात्र आता भाग्य म्हणत असते की मला तेच तर माहिती नाही, कारण त्यावर नाव गाव पत्ता वगैरे काही नव्हतं आणि कुणी ठेवून गेलं हे सुद्धा मला माहिती नाही, पण तुला काही माहिती आहे का त्या फुलाबद्दल, असं ते डायरेक्ट आरवला विचारते, कारण तो फुलांचा बुके आरवनेच पाठवलेला होता. तेव्हा मात्र आता आरव म्हणतो की नाही, मला कसं माहिती असेल बरं, मी नाही असं केलं असं म्हणतो. तेव्हा आता भाग्य म्हणते की मी कुठे म्हणाले की तुम्ही फुलं पाठवली म्हणून. तेव्हा लगेच आता आरव म्हणतो तुम्ही असं नाही म्हणाला का आत्ता. तेव्हा भाग्य खुशच म्हणते की नाही. प्राजक्ता या दोघांकडे पाहतच असते. त्यानंतर अंबिका इकडे तो चेक उचलते आणि आता सुलक्षणाला विचारते की काय झालं, हा चेक इथे असा कसा. किंवा मात्र आता सुलक्षणा रागानेच म्हणते की आता ही जी काही स्वाभिमानी माणसांची शोकांतिका आहे ते स्वाभिमानासाठी अगदी लढतात आणि परिस्थिती बदलण्याची जी संधी आहे तर ती दारासमोर आली तर ही माणसं मात्र दारं बंद करून बसतात. हट्टीपणाला स्वाभिमानाचं नाव देऊन स्वतःचं नुकसान करून घेणं त्याला स्वाभिमान नाही म्हणत, याला मूर्खपणा म्हणतात. आणि मी 20 लाख रुपये ओवाळून टाकायला तयार होते, परंतु ही प्राजक्ता माझ्या आलोकला नकार देऊन गेली. सुलक्षणा सूर्यवंशीला नकार देऊन गेली. तिने मला डायरेक्ट सांगितलं की आलोकशी लग्न करून मी
स्वतःचं नुकसान करून नाही घेणार. आलोकशी लग्न करायचं सोडा, परंतु या घराच्या सावलीला सुद्धा मी उभी राहणार नाही. माझ्या आलोकशी लग्न करून आता तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे का? तेव्हा आता अंबिका आणि सगुणा काही उत्तर देत नाही. तर सुलोचना त्यांनाच विचारते की बोला, आता का गप्प बसलात? माझ्या आलोकशी लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे का? तेव्हा आता सगुणा म्हणते की नाही हो मॅम, असं कसं तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल बरं? बघा, आपला आलोक कसाही जरी असला तरी सुद्धा तो मनाने खूप चांगला आहे. तेव्हा आता सुलोचना फारच चिडलेली असते. तर अंबिका म्हणते की हे बघा जाऊबाई, तुम्ही शांत व्हा. प्राजक्ताने आता आपल्याला नकार दिला, पण आपण आता काय करायचं? आणि तिच्याबरोबर आपण आता लग्न करच अशी जबरदस्ती सुद्धा नाही ना करू शकत. त्यामुळे आपण हा विषय आहे तर तो आता इथे सोडून देऊया. तेव्हा आता सुलोचना म्हणते की नाही अंबिका, हा विषय आपण इथे नाही सोडू शकत, कारण प्राजक्ताचं लग्न आहे तर ते मात्र आता आलोकशीच होणार आहे. तेव्हा आता अंबिका म्हणते की पण तिने तर नकार दिलेला आहे. तेव्हा आता सुलोचना म्हणते की मला नकार देण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आता सुलोचना वेगळ्या मार्गाने मात्र आता हे सगळं काही प्राजक्ताला तयार करण्याचं ठरवते. सुलोचना किती काही झालं तरी हरू शकत नाही. ती काही जरी झालं तरी सुलोचना ठरवणार, शेवटी तेच घडणार आहे. तेव्हा आता अंबिका म्हणते की जाऊबाई, तुमच्या मनात नक्की आहे तरी काय? त्यावरती आता अंबिका असं म्हटल्यानंतर आता सुलोचना सांगत आहे की मी आता प्राजक्ताला अगदी म्हणजे प्रेमाने समजवण्याचं ठरवलं होतं, पण आता मात्र तिला हरूनच आता मला जिंकावं लागेल. मी प्रेमाचा मार्ग निवडला होता, परंतु शेवटी तिने मला वाकड्या वाटेवर जायला भाग पाडलं. त्यानंतर आता प्राजक्ता इकडे बघतच असते. आरव आणि भाग्य या दोघांचं किती म्हणजे मिळतं जुळतं. तर भाग्य आता आरवला म्हणत आहे की मी तुला म्हणत होते, तू आम्हाला सुद्धा चांगलं ओळखायला लागलेला आहेस आणि इतकी मोठी कंपनी तू सांभाळतोस, म्हणून मला तुला विचारावंसं वाटलं की तुला माहिती आहे का आता तो बुके कोणी पाठवलं आणि तो कसा शोधता येईल? तेव्हा आता भाग्याला माहिती असते की मुद्दाम आता आरवनेच हे सगळं केलं असेल, म्हणून ती आता आरवला विचारत असते. तर आरव तिच्या समोर नाटक करत म्हणतो की अच्छा असं हो का, असेल तुझं कोणीतरी स्पेशल असं. आणि एक सेकंद, तुम्हाला मात्र आता हे जाणून घेण्याची इतकी काय एक्साइटमेंट आहे? त्यावरती आता भाग्य म्हणते की तसं नाही, तसं मात्र त्याने माझ्या जॉबच्या पहिल्या दिवशी त्या व्यक्तीने मला ऑल द बेस्ट करण्यासाठी आता ही फुलांचा गुच्छ पाठवला आणि तसंच मला त्याला थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा आता आरव म्हणून जातो की यू आर वेलकम. त्यावरती भाग्य म्हणते की काय? तेव्हा आरव म्हणतो की असं त्यांनी तुम्हाला म्हणायला हवं. तर लगेच भाग्या खुशत म्हणते की थँक्यू. भाग्य म्हणते की थँक्यू मला म्हणायचं होतं, पण लिलीची फुलं जर मला पाठवली असती तर मला आवडलं असतं. आरव म्हणतो की काय बोलतात? तर आता भाग्य पुन्हा म्हणते की लिलीची फुलं जर त्यांनी मला पाठवली असती तर मला आवडलं असतं. तेव्हा आरव परत विचारतो की जे कोणी असेल तुम्हाला फुलांचं बुके पाठवणारा, तर त्यांना कसं माहिती बरं की तुम्हाला लिलीची फुलं आवडतात म्हणून? तेव्हा आता भाग्य म्हणते की हो ना, त्यांना कसं माहिती असणार की मला लिलीची फुलं आवडतात आणि ती फुलं मला का आवडतात ते? भाग्य म्हणते की विचार ना का आवडतात? तर आरव पुन्हा विचारतो की का आवडतात? प्राजक्ता दोघांकडेही खुश होऊन पाहत असते. तेव्हा आता भाग्य म्हणते की कारण लिलीची फुलं आहे तर ती एकदम अगदी छान असतात, एकदम खूपच छान, माझ्या प्राजू सारखी. लिलीची फुलं आणि प्राजू यांना जर बघितलं ना, माझा दिवस खरंच खूप मस्त जातो. तेव्हा आरव म्हणतो की हो, हे तर सगळं नोट करायलाच हवं की ज्यांनी तुम्हाला ही फुलं पाठवली त्यांना. तेव्हा आता भाग्य आणि आरव बराच वेळ एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा भाग्य लाजते आणि लगेच आता मागे वळून बघते. प्राजक्ता हे दोघांकडे बघते. प्राजक्ताला समजतं हे दोघांचं फारच छान जुळतं आणि तेवढ्यात आता भाग्याच्या लक्षात येते. ती डोक्याला हात लावते आणि वळून प्राजक्ताला म्हणते की सो सॉरी, मी तुला थांबून ठेवलं आणि हा बघ ना, एकदा की बोलायला लागला तर थांबतच नसतो. त्यावरती आता आरव म्हणतो की अहो काय बोलतात तुम्ही, मी थांबत नाही. तेव्हा आता आरव म्हणतो की काय बोलतात, अहो मलाच. तर भाग्य म्हणते की प्राजू याला बडबड करून दे, चल मी निघते. तेव्हा आता आरव पुन्हा म्हणतो की हो हॅलो. भाग्य खुशत म्हणते की मस्करी करते, थँक्यू सो मच प्राजूला घेऊन आल्याबद्दल. तेव्हा आता आरव म्हणतो की यू आर वेलकम. परत तिच्यासारखी स्टाईल करत चुटकी वाजवतो आणि म्हणतो की मिस मॅडी आणि बाय. तेव्हा आता बाय करत आता लगेच भाग्य ही बाईकवर बसते आणि खुशत त्याला बाय करते. आरव मात्र तिच्याकडे पाहतच असतो आणि दोघी आता मस्त बाईकवर बसून आता निघून जातात. त्यानंतर आता इकडे सुलोचना मात्र आता प्राजक्ताला मात्र हार मारण्यासाठी आता सगळं काही कोणत्याही थराला जायला तयार असते आणि ती लगेच सगुणाला म्हणते की मी तुला जे काही सांगत आहे ती काम तुला करायचे आहेत की प्राजक्ताचे जे मामा आहे तर त्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे येथे जायचं आणि ते कुठल्या औषधावर जिवंत आहे याची सगळी काही माहिती आणि शोध तू काढायचा आणि ती सगळी औषधं त्यांना मिळायला नको याची पूर्णपणे तू काळजी घ्यायची. म्हणजे हे बघ, तिच्या मामाकडे असणारी जी काही औषध आहे तर ती संपल्यानंतर किती काही झालं तरी त्यांना ती औषधं मिळायला नकोय. तेव्हा अंबिकाला मात्र हे नको असतं, तिचा जीव धाकधूक करत असतो. सगुणा हे ऐकून म्हणते की ओके मॅम, मी करायला तयार आहे. त्यानंतर सुलोचना पुढे म्हणते की एक गोष्ट, प्राजक्ता माझी गरज समजू शकणार नाही तर आपण मात्र त्यांच्याच मूलभूत गरजावर घाला घालायचा. प्राजक्ताची आता आजी ज्या बिल्डिंग मध्ये राहते ना, तर त्या बिल्डिंग मध्ये पाण्याचा एकही थेंब
पोचायला नकोय. तेव्हा आता सगुणा म्हणते की ओके मॅम ठीक आहे. सुलक्षणा म्हणते की तेथील पाणी बंद करायचं आणि मला बघायचंच आहे की पाण्याचे थेंब जे आहे तर ते बंद झाल्यानंतर त्यांची ती आजी आहे तर त्यांना किती दिवस ठेवते ते. मामाची औषध सुद्धा बंद आणि पाणी सुद्धा बंद. किती काही झालं तरी प्राजक्ताला शेवटी माझ्याकडे यावंच लागेल आणि प्राजक्ता खरा खेळ तर आता सुरू होत आहे आणि या खेळाचा जो शेवट आहे तर तो अगोदरच ठरलेला आहे. प्राजक्ता हरणार आणि सुलक्षणा जिंकणार. त्यानंतर मात्र इकडे वैद्यबुवा, आता वैद्यबुवांची परिस्थिती खूप अगदी बिकट झालेली आहे कारण त्या गोळ्या आहेत तर ते भेटलेले नसतात म्हणून त्यांना जोराचा ठसका लागलेला आहे आणि आता ते जोरजोराने आता ठसका खोकत असतात आणि आता पाण्याचं जे काही चंबू असतो तो रिकामाच असतो. पाण्याचा एकही थेंब शिल्लक राहिलेला नसतो. आता मात्र सुलक्षणाने सगळीकडून मात्र अगदी कडक अशी परिस्थिती त्यांच्यावर आणलेली असते. तेवढ्यात आजी धावतच येते जावई बापू करत. तृप्ती आता जी काही आहे तर ती मात्र आंघोळीच्या बाथरूममध्ये आंघोळीला गेलेली असते आणि तुझी ही चारुलता आहे तर ती किचनमध्ये स्वयंपाक वगैरे बनवत असते परंतु तिचं लक्ष नसतं. आजी धावतच येते आणि म्हणते की जावई बापू काय होतं तुम्हाला. जावई बापू म्हणजे वैद्यभाऊ आता म्हणतात की पाणी पाणी. तर आता ही आजी चारुलताला आवाज देते की अगं पाणी घेऊन ये लवकरात लवकर. तेव्हा चारुलता म्हणते की हो आई आणते. आता आजी आवाज देत असते की चारू म्हणते की आले आले पण पाणी आता कुठेच नसतं. चारुलता म्हणते की अगं आई पाणी संपलेलं आहे, नळाला सुद्धा पाणी नाही आणि संध्याकाळचं पाणी जातं कसं विचारते. अगं घरामध्ये एकही थेंब पाणी पिण्यासाठी नाही. तेव्हा आता आजी म्हणते की आज मात्र पाण्याला कशी धाड भरली काहीच कळत नाही आणि आता मात्र सगळीकडे तेच चर्चा सुरू असते. बायका सुद्धा एकमेकीमध्ये तेच बोलत आहे की पाणी कसं संपलं, अचानक पाणी कसं आज गेलं. आता ती दुसऱ्या बाई आहे तर ते दुसऱ्या बाईला म्हणते की नक्कीच या आजीच्या घरी इतके पाहुणे आलेले आहेत आणि सगळं पाणी त्यांनीच वापरलं असेल. चारुलता आणि आजी ह्या दोघी बोलणं ऐकत असतात तर ती दुसरी बाई म्हणते की काय माहिती किती दिवस आहे ते पाहुणे. आता आजी मात्र कमी नसते. आजी आता बोलायला त्या दोघींनाही बाहेर येते. काय ग कपडे धुताने भांडी घासताना 4-4 तास नळ चालू ठेवतात काय तर आता म्हणतात की आजीकडे पाहुणे आलेत म्हणून पाणी संपलं की काय. आणि तुझा मुलगा मात्र 4-4 बादल्या पाणी गाडी धुवायला घेऊन जातो त्याचं काय. ते पाणी असतं की दूध असतं. तेव्हा त्या बायका लगेच आजीच्या तोंडाला लागायला नको म्हणून तोंड वाकडे करून तेथून जायला निघतात. चारुलता आजीला आवाज देते आई जाऊन दे नको लक्ष देऊ. तेव्हा आता आजी म्हणते की अगं पण काय करायचं तेच आता नाही कळत. चारुलताला आणि आजीला फार टेन्शन आलेलं असतं. एकतर वैद्यवोंना ठसका लागलेला असतो ते पण जोराचा. त्यांना पाणी सुद्धा प्यायला द्यायला नसतं. काय करावं तेच काही कुणाला कळत नसतं. तेव्हा मात्र जोरजोराने आटा ठसका त्यांना लागलेला आहे. तेव्हा चारुलताला काय करावं तेच काही कळत नसतं आणि तेवढ्यात आता ही तृप्ती बाथरूममध्ये असते आणि जोरात आई आजी करत बाहेर येते आणि म्हणते की आई आजी पाणी गेलं. त्यावरती आजी तिला म्हणते की चोमडे उगाच वरडू नको मला माहिती आहे. आणि तृप्ती म्हणते की आई आजी मी आंघोळीसाठी थांबले होते बरोबर माझ्या वेळेस कसं पाणी गेलं हो. आणि लगेच आता कौतुक करत त्याच्याकडे आरडाओरडा करत जाते आणि चारुलताला विचारते की आई कौतुक कुठे आहे. तेव्हा कौतुक म्हणतो की आलो. कशाला इतकं ओरडतेस. वैद्यभाऊंना खूप जोराचा ठसका लागलेला असतो. कौतुक म्हणतो की मी बाबांसाठी औषध आणायला गेलो होतो आणि तेवढ्यात तृप्ती आता म्हणते की हे बघ कौतुक माझ्यासाठी पाणी घेऊन ये नाहीतर मला आंघोळ करायची आहे. तेव्हा चारुलता तृप्तीला म्हणते की तृप्ती काय हे आणि कौतुकला विचारते की तो औषध आणली का. तर कौतुक म्हणतो की नाही आई हे औषध सगळीकडे शोधलं पण कुठेच मिळालं नाही. तेव्हा आता चारुलताला खूप टेन्शन येते. आता आजी म्हणते की अरे माझ्या कर्मा औषध कुठेच मिळत नाही आणि जावई बापूंना तर आत्ताच त्रास होतोय. आणि तेवढ्यात आता ही तृप्ती कौतुकच्या हाताला रागाने त्याला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा आता कौतुक रागाने तिच्यावर भडकतो की तृप्ती तुझं हे काय सुरू आहे. तेव्हा तृप्ती म्हणते की कौतुक अरे मला पाणी घेऊन ये. कपडे झाली भांडी झाली सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात माझ्या आंघोळीची वेळ आली तर पाणी संपलं. तेव्हा आता चारुलता जोरजोराने वैद्यभाऊंची पाठ थोपडत असते आणि आता त्यांचा ठसका काही राहिलेलाच नसतो. औषधं आता संपली आणि थोडंसं पाणी सुद्धा नाही. पाणी तरी असायला हवं होतं म्हणून चारुलता आता त्यांची पाठ थोपडत आता हे सर्व बोलत असते. पेपरने त्यांना वारा घालत असते. आजीचा जीव कासावीत झालेला असतो. तृप्ती म्हणते की मला सांग मी जाते आता माझ्या माहेरी राहायला. मला आता हे नाही झेपत. तुला यायचं असेल तर ये पण नाही तर मी एकटी जाते. परंतु यापुढे मात्र मला ही सहन नाही होणार मी जाते. आणि तेवढ्यात आजी कौतुकला आवाज देते परंतु ही तृप्ती त्याच्या हाताला धरते आणि त्याला रागवत असते. आजी मात्र बाहेर आवाज देत असते की कौतुक. तृप्ती म्हणते की
हे बघ मी तुला सांगून ठेवते, तुला यायचं असेल तर ये, आजी आता तेथे येते. आणि कौस्तुभला म्हणते की अरे बाहेरच्या नळाला पाणी आहे का बघून ये, आणि जर पाणी असेल तर 4 बादल्या एक्स्ट्रा घेऊन ये. अरे घरामध्ये एवढी माणसं आहे तर पाणी लागणारच ना. आणि तेवढ्यात भाग्य आणि प्राजक्त घरी येतात. हा जो काही गोंधळ सुरू आहे तर तो सर्व काही त्या बघतात. आणि आता मात्र आजी कौस्तुभला म्हणते की जा लवकर तू निघ. आणि आता तृप्तीला म्हणते की काय ग चोंबडे, तू काय बघत उभी राहिलीस, तू सुद्धा त्याच्यात जा त्याच्यासोबत पाणी आणण्यासाठी. तेव्हा तृप्ती म्हणते की मी आडलं माझं खेटर, चल रे मी बॅग भरायला घेते. आणि लगेच तिला माहेरी जायचं असतं. भाग्य विचारते की नक्की काय गोंधळ सुरू आहे आणि आई काय झालं बरं. तेवढ्यात आता मात्र प्राजक्ता आणि आता ह्या दोघी बाबांजवळ धावत येतात. प्राजक्ता विचारते की मामा काय झालं. तेव्हा मात्र चारुलता म्हणते की कौस्तुभला औषध आणण्यासाठी सांगितली होती परंतु औषध मिळतच नाही आणि यांचा त्रास तर फार वाढलेला आहे कारण त्यांना औषध मिळू नाही राहिलेली आणि पाण्याचा एकही थेंब नाही. आणि त्याच वेळेस आता वैदिभाव जोरजोराने ठसका देत आहे. त्यावरती भाग्य विचारते की बाबा तुम्हाला काय होतं नक्की. आता बाबांना बोलता सुद्धा येत नसतं कारण त्यांचा अजूनपर्यंत खोकला काही राहिलेला नसतो. भाग्य म्हणते की आई प्राबांचे औषध जास्त महत्वाचे आहे आणि प्राजू चल आपण लवकरात लवकर घेऊन येऊयात. प्राजक्ता म्हणते की मामा आम्ही औषध घेऊन येतो आलोच असे बोलून दोघी धावतच जातात. भाग्य जाताना म्हणते की दादा तू पाण्याची बॉटल घेऊन येतानी लवकरात लवकर जा. आणि तेवढ्यात कौस्तुभ तृप्तीला म्हणतो की मी जातो. तर आता इकडे बाबांची परिस्थिती खूप बिकट झालेली असते. आजी आणि चारुलताला खूप टेन्शन आलेलं असतं. भाग्य आणि आता प्राजक्ता ह्या बाहेर आलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आता मेडिकल मध्ये बाबांची औषधं जेथे भेटत आहे तर तेथे जात असतात पण प्रत्येक ठिकाणी मात्र त्यांना ती औषध काही मिळत नसतात कारण आता चारुलता म्हणजे आता टेन्शन मध्ये तर आलेली आहे परंतु ह्या सुलक्षणाने सगळीकडे कडक बंदोबस्त करून ठेवलेला आहे की आता वैद्यभवनचे औषध कुठेही मिळायला नको कारण आता खूप बिकट परिस्थिती जर प्राजक्तावर आली तर तेव्हाच ती मात्र हार मानेल. त्यानंतर आता त्या मोठ्या मेडिकल मध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर मात्र आता त्या औषधाविषयी विचारतात जे काही त्यांची आता ती वैद्यभवनचे औषध आहे त्याबद्दल. तेव्हा आता ते जे काही मेडिकल आहे तर ते म्हणतात की हे बघा कंपनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मात्र त्यांनी त्यांच्या जेवढ्या काही टॅबलेट होत्या त्या सगळ्या मागवून घेतलेल्या आहे. हे ऐकल्यानंतर आता प्राजक्ता आणि भाग्याला खूप मोठा धक्का बसतो. प्राजक्ता विचारते की अजून दुसरीकडे कुठे आम्ही घेऊ शकतोस का. तेव्हा ते दादा म्हणतात की शक्य नाही कुठेच नाही मिळू शकत. दोघींनाही फार टेन्शन येतं काय करावं काहीच कळत नसतं. आणि तेव्हा त्या मेडिकल मधून बाहेर पडतात. तेवढ्यात आता तो फोन येतो. चारुलताचा फोन असतो. प्राजक्ता फोन पाहते आणि भाग्याला म्हणते की मामीचा फोन आहे. भाग्य फोन उचलते आणि हो आई बोल ना. त्यावरती आता चारुलता विचारते की काय ग काय झालं औषध मिळाली का. भाग्य म्हणते की नाही ना अगं खूप शोधलं पण कुठेही नाही सापडलं. तेव्हा लगेच आता चारुलता म्हणते की अरे देवा आता काय करायचं. भाग्य म्हणते की तू काही काळजी करू नकोस मी मात्र औषध घेऊनच घरी येऊ. आणि बाबा कसे आहेत त्यांना काही त्रास होतो का असं विचार. चारुलता म्हणते की हो त्यांना त्रास होतोय. भाग्य म्हणते की तू प्लीज बाबांना सांभाळ आम्ही येतो लवकरात लवकर. आणि आता ती फोन ठेवते तर दोघींनाही फार टेन्शन येतं. भाग्य टेन्शन मध्येच विचारते की प्राजू अगं औषध कुठे मिळतील. आता प्राजक्ता म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही की कंपनीने असं कसं करू शकतात ते सगळा स्टॉक कसा मागे घेऊ शकतात. तेव्हा आता भाग्य म्हणते की बघ ना त्यांना अक्कल नाही का. आणि जर हार्ट पेशंटला इतकी इमर्जन्सी असेल तर काय करणार बरं. आणि तेवढ्यात मात्र आता मेसेज येतो तर म्हणजे भाग्य पाहते आणि म्हणते की प्राजू अगं दादाचा मेसेज आलेला आहे तो सुद्धा घराबाहेर पडलेला आहे औषध शोधण्यासाठी आणि मिळाला तर नक्की मग सांगतो. त्यानंतर प्राजक्ता ओके म्हणून म्हणते की भाग्या अगं जर कंपनीने सगळं काही स्टॉक मागे घेतला असेल तर मात्र आपल्याला औषध कुठेच नाही मिळणार. तू सांग की काय करायचं आहे. त्यावरती मात्र आता प्राजक्ताच्या एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणते की मामाचे फ्रेंड्स आहे तर ते निरागस काका ते सुद्धा हार्ट पेशंट आहेत. किंवा आता भाग्य म्हणते की हो बाबा जेथे ऍडमिट होते तर तेथे त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं पण आता त्यांचं काय. तर प्राजक्ता म्हणते की बाकी केमिस्टरकडे आपल्याला औषध नाही मिळाली पण निरागस काकांकडे तरी औषध मिळू शकतात. अगं 2-3 टॅबलेट तरी मिळतील. आताची वेळ आपण मारून घेऊ शकतो आणि जेव्हा मार्केटमध्ये परत औषध येतील ना तेव्हा आपण त्यांना रिटर्न करू. आता भाग्य म्हणते की हो बेस्ट आयडिया आहे आणि थांब मी लगेच फोन करते. म्हणून त्या निरागस काकांना ती फोन करते आणि फोन केल्यानंतर मात्र त्यांचं काम होतं. तेव्हा आता दोघी ते औषध जे टॅबलेट आहे ते नेण्यासाठी ते काकांच्या घरी येतात आणि आता ते काका ते टॅबलेट आहे तर बाबांना म्हणजे भाग्याच्या हातात देतात. तेव्हा त्या प्राजक्ता खुशात म्हणते की काका थँक्यू सो मच. त्याच गोळ्या आम्ही खूप शोधत होतो परंतु कुठेही सापडत नव्हत्या. त्यावरती आता प्राजक्ता आणि भाग्य एकमेकींना खुणावतात. भाग्य विचारते की काका ह्या औषधांचे किती पैसे द्यायचे आहेत. तेव्हा ते काका म्हणतात की नाही पैसे वगैरे काही नको कारण आज वैद्यभावामुळेच मी जिवंत आहे आणि वेळीच मला आता जो काही आता हे बीपीचा त्रास वगैरे आहे तर ते ओळखलं. त्यांचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत. लवकरात लवकर हे औषध घेऊन जा त्यांना गरज आहे आणि त्यांची तब्येत कशी आहे हे मला कळवा. तेव्हा आता भाग्य खुशात म्हणते की हो काका. दोघींनाही फारच आनंद होतो आणि थँक्यू बोलत आता दोघी
घरी यायला निघतात. त्यानंतर इकडे कौत्सुभ धावतच आलेला असतो आणि चारुलताला म्हणतो की आई औषध सगळीकडे शोधली पण कुठेही नाही मिळाली. तेव्हा आता आजी विचारते की अरे पण ही औषध असे कसे मिळत नाहीत. कौत्सुभ म्हणतो की आजी अगं ह्या औषधांचा कुठेही स्टॉक नाही. वैद्यभाऊंना आता खूप त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. चारुलताला आणि आजीला फार टेन्शन येतं. नक्की आता काय करावं काहीच कळत नसतं. तेवढ्यात मात्र तो पाण्याची बॉटल आहे ती घेऊन येतो आणि चारुलताच्या हातात देतो. घाईने चारुलता मात्र आता वैद्यभाऊंना पाणी प्यायला देते. पाणी प्यायल्यानंतर आता वैद्यभाऊंना थोडंसं बरं वाटतं आणि तेवढ्यात मात्र आता ही तृप्ती बॅग वगैरे भरते आणि बाहेर येते. कौत्सुभला म्हणते की कौत्सुभ निघायचं का. तेव्हा आता कौत्सुभ रागाने तृप्तीच्या जवळ येतो. हे बघ तू मात्र डोक्यामध्ये जाऊ नकोस, बस कर आता. तेवढ्यात भाग्य आणि प्राजक्ता धावतच येतात. बाबा 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 औषध मिळालं म्हणून घाईने आता भाग्या बाबांना गोळी देते आणि घाईने बाबा त्या गोळ्या घेतात आणि पाणी पितात. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटतं. तेव्हा आता सगळ्यांचे जीव सगळ्यांच्या अगदी म्हणजे जे काही टांगणीला लागलेले असतात आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तेव्हा ही तृप्ती रागाने कौत्सुभवर ओरडत असते. कौत्सुभ तिच्यावर डोळे मोठले करतो आणि तिला शांत राहायला सांगतो. राजू विचारते की मामा तुला बरं वाटतं ना आता. तेव्हा फक्त हात करून आता मामा अगदी बरं वाटतं असं म्हणतो. विचारतो की औषध कुठून मिळाली. त्यावरती भाग्य म्हणते की बाबा तुमची पुण्याई आणि प्राजूची कमाल. तेव्हा आता सगळेजण पाहतच असतात. आता भाग्या जे काही सांगत आहे त्याकडे. त्यावरती आता लगेच म्हणजे भाग्य सांगायला सुरुवात करते की बाबा आम्ही सगळीकडे औषध शोधली कुठेही आम्हाला औषध मिळत नव्हती. परंतु प्राजूला आठवलं आणि आपल्या मागच्या वाडीमध्ये जे काही निरागस काका राहतात ना ते सुद्धा हार्ट पेशंट आहे. बाबा जे काही गोळ्या घेतात ना तर त्याच त्या गोळ्या घेतात आणि जेव्हा ते गोळ्या आणण्यासाठी जे जातात तेव्हा एकत्र मात्र ते बरेचसे काही गोळ्या घेऊन येतात आणि त्यांच्याकडून हे गोळ्या आणल्यात. तेव्हा आता तृप्ती लगेच आता भाग्याचे सोंग आणते तसं तोंड वाकडं करत असते आणि तेवढ्यात आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. पण कौत्सुभ म्हणतो की भाग्य अगं मी सगळीकडे शोधलं पण हे औषध कुठेही नाही ग. तेव्हा आता प्राजू म्हणते की हो ना मामा अरे हे टॅबलेट्स कुठेच मिळत नाहीत आणि काय माहिती नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि हे सगळं सुलक्षणा मॅमने केलेलं आहे हे मात्र आता कुणालाच माहिती नाही. तेव्हा आता सुलक्षणा मॅम इकडे प्राजूची वाट बघत असते की कधी ती माझ्या हातापाया पडायला येईल म्हणून. तेव्हा शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र चारुलता ही प्राजक्तासमोर हात जोडते आणि रडतच म्हणते की अगं हे बघ तू जसं आम्हाला वाचवलं तसं आपल्या ह्या घराला सुद्धा वाचव आणि या संकटातून तू आम्हाला वाचव म्हणून आता खूप रडत असते. आणि तेवढ्यात मात्र आता ही प्राजू आहे तर ती चारुलताला घट्ट मिठी मारते. जेव्हा ती चारुलताच्या मिठीत असते तेव्हा तिला सुलक्षणाचं सगळं काही बोलणं आठवतं. सुलक्षणाच्या बोलण्याचा ती आता विचार करत असते. त्यानंतर मात्र इकडे सगुणा आता वैद्यभाऊंना जे औषध आहे ते मिळालेलंच सांगते. आता सुलक्षणा खूपच भडकते आणि म्हणते की वैद्यभाऊंना औषध मिळालंच कसं. आता मात्र मी माझ्या आलोकचं लग्न त्या प्राजक्ताशी व्हावे म्हणून वाटेल ते प्रयत्न करते. मला सगळीकडून मात्र प्राजक्ताला कोंडीमध्ये पकडायचं आहे तुझ्या एका चुकीमुळे. आणि तेवढ्यात मात्र आता अंबिका जोरात ओरडते प्राजक्ता कारण प्राजक्ता आता दाराशी आलेली आहे आणि तिने सुलक्षणाचं बोलणं ऐकलं की काय म्हणून आता सुलक्षणा धक्क्याने पाहत असते. प्राजक्ता मात्र सुलक्षणाकडे बघत असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.